तर तुम्हाला वाटत असेल की ही पातेलं का दाखवते, तर पातेल्यामध्ये मी काय केलं आहे, गरम पाणी करून हे असे सगळे घरातले दिवे टाकले आहेत भिजायला. आणि कारण खूप मेंचट झाले होते, तेल गळतं काही समयांमधून, त्यामुळे भिजायला घातले होते. आणि नंतर गेले शॉपवर, तर तिकडे मला शिवायचा होता व्ही-नेकचा ब्लाऊज. तर त्या मुलीची ॲनिव्हर्सरी होती 4 तारखेला आणि तिला 1 तारखेलाच ब्लाऊज हवा आहे. तर मग तो स्टिच करत होते. मला पण जायचं आहे बाहेर 2 दिवसांनी. नंतर 4 वाजता श्रीमईला कटिंगसाठी बसवला. पुन्हा गेले शॉपवरती आणि हा ब्लाऊज एक रेडी केला. आणि पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असा ब्लाऊज झाला. पुढून 4 टक्स होता, मागे व्ही-नेक आणि हाताला तिला असे लटकन हवे होते. तर तो रेडी केला. नंतर घरी यायला निघाले. तर म्हणलं आधी आपल्या धन्नोला द्यावा खाऊ. तर माझ्या मशीनला मी असं ते ऑइल केलं. आणि मिस्टरांची पार्टी होती त्यांच्या ऑफिसमध्ये, तर ते लेटच येणार होते. सगळ्या त्यांच्या डिपार्टमेंटची पार्टी होती. तर बोललं की ते पार्टी करणार आहेत, मग आपण का नाही. मग मी माझ्यासाठी, मुलांसाठी आणि सासूबाईंसाठी गेले काहीतरी स्पायसी आणण्यासाठी, म्हणजे काहीतरी वेगळं आणण्यासाठी. तर आजच नवीनच एक हे चालू झालं होतं, दरबार म्हणून ते कटलेट, चिकन समोसा, चिकनचं सगळं भेटतं. तर मी घेतले चिकन कटलेट आणि मुलांसाठी घेतलं लेग पीस. तर मस्त असं रोड क्रॉस करून आले घरी आल्यानंतर आम्ही केली पार्टी. आणि सासूबाईंनी दिवे असे घासून मस्त प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवले होते. तर